नमस्कार. आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. पावसाळ्यात जर गरमागरम सूप प्यायची इच्छा झाली असेल तर हे चायनीज क्रिस्पी नूडल्स टाकून गरमागरम सूप नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होतं. काही मिनटात तयार होणारं हे सूप एक बाहेरून आणण्याची गरज नाही. हॉटेलसारखं सूप आपण घरच्या घरी बनवू शकतो. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. रेसिपीला सुरुवात करूया आपण आता. कढई घेतली, त्यात तेल टाकलं मी. तेल गरम झाल्यानंतर बारीक कट केलेला लसूण टाकला, बारीक कट केलेलं आलं टाकलं, त्यानंतर बारीक कट केलेला कोबी, बारीक कट केलेलं गाजर, कांदा हे सर्व मी टाकून तेलात फ्राय करून घेतलं. त्यानंतर सोया सॉस टाकला, अगदी थोडासा व्हिनेगर टाकलं आणि मॅगीचं चिकन क्यूब्स आहेत ना, त्या 2 टाकून घेतल्या मी त्यात. त्यानंतर पाणी टाकून घेतलं. तुम्ही बघू शकता मॅगीच्या त्या क्यूब्स आहेत, त्याने छान टेस्ट चांगली येते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे. पाण्याला उकळी आली चांगली. त्यानंतर मी मीठ टाकून घेतलं त्यात पाण्यात आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं 1 चमचा. त्यात पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली. पाण्याला उकळी आली, त्यानंतर मी ती पेस्ट उकळलेल्या त्या सूपच्या याच्यात टाकून घेतली. त्याने चांगला थिकनेस येतो त्या याला कॉर्नफ्लॉवरच्या याने. नक्की ट्राय करून बघा. पावसाळ्यात अगदी गरमागरम सूप कोणाला प्यायला आवडणार नाही आणि हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची पण गरज नाही. घरच्या घरी तयार होतं. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता सूप आपलं अगदी घरच्या घरी गरमागरम रेडी झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसह.